इंदापूरमध्ये सातत्यानं अन्याय झाला आणि अनेकदा वरिष्ठांकडे याची माहिती दिली, पण योग्य निर्णय झाला नाही अशी कबुली हर्षवर्धन पाटील यांनी झी 24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली आहे. हर्षवर्धन पाटील आज शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूरमध्ये काही वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं आज पक्षप्रवेश करतोय मी. नव्या पक्षाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढं काम करायचं आहे आणि तो विचार घेऊन मी त्या विचारात आहे सध्या आता, की आपण नवीन पक्षात जातोय, जनतेच्या कामासाठी जातोय. 10 वर्ष तालुक्यात अन्याय झालेला आहे, सातत्यानं सत्तेचा दुरुपयोग आमच्या मतदारसंघात झाला. सत्ता ही लोकांना मदत करण्यासाठी असली पाहिजे, पदं ही लोकांच्या कामं करण्यासाठी असली पाहिजे. पण दुर्दैवाने इथं सगळं उलटं आहे आणि म्हणून जनतेचा उद्रेक झालेला आहे. म्हणजे मी अशी एक पहिली केस बघतोय ह्या मतदारसंघातली, की लोकांनी उठाव केलेला आहे. जनरली कार्यकर्ते आपण कार्यकर्त्याला बोलवून घेतो आणि सांगतो काय करायचं म्हणून. आता जनताच सांगायला लागली की हे करा म्हणून सांगतो. तर मला वाटतं हे परिवर्तन आहे आणि परिवर्तन ह्या मतदारसंघात 100% होईल. तर हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूया. हर्षवर्धन पाटील 1995 मध्ये इंदापूरमधून विधानसभेवर निवडून गेले. 1995 पासून ते राजकारणामध्ये शरद पवार, अजित पवारांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळामध्ये ते राज्यमंत्री होते. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलेलं. हर्षवर्धन पाटलांच्या मंत्रिपदाला अजित पवारांकडून विरोध होता. विरोधानंतर हर्षवर्धन पाटलांनी राजीनामाही दिला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. 2019 मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि थेट भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी पराभव झाला. विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील आता इंदापूरमधून इच्छुक आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. उमेदवारी मिळत नसल्यानं भाजपला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे आणि आज ते तुतारी हाती घेतात.